कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसह भाऊ सुनील कोकाटे अडचणीत. 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड अशी शिक्षा. 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप. 900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता. सिडकोच्या जालना खरडपुडी प्रकल्पाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री सचिवालयाकडून आदेश. काही शाळांना चुकीच्या पद्धतीनं अल्पसंख्याक दर्जा. सूत्रांची माहिती. फडणवीसांकडून घटनेची दखल. अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती. शिंदेंच्या नावाला पवारांनी विरोध केला नव्हता, शिवसेना नेत्यांचा दावा. तर महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी शिंदे ज्युनियर होते. भुजबळांची प्रतिक्रिया. शिवसेना नेत्यांचा दावा भुजबळांनी खोडून काढल्याची चर्चा. एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी. अज्ञात व्यक्तीकडून शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याच्या 7 ते 8 पोलीस ठाण्यामध्ये ईमेल. पुढील तपास सुरू. अजित पवारांच्या सूचना असतानाही राष्ट्रवादीच्या मुंबईतील एकाही जनता दरबाराला धनंजय मुंडेंची हजेरी नाही. 6 आठवड्यानंतरही मुंडेंचा एकही जनता दरबार नाही. मंत्रिमंडळाच्या परवानगीविनाच धनंजय मुंडेंनी पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले. दमानी यांचा मुंडेंवर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप. प्रस्ताव मंजूर झालाच नसल्याचा दमानी यांचा दावा. खोट्या कागदपत्रांच्या आधारे दमानी यांचा आक्षेप. कॅबिनेटमध्ये कृषी विभागातील खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता. दमानी यांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. अधिवेशनाआधी करुणा मुंडे धनंजय मुंडेंविरोधात उपोषणाला बसणार. धनंजय मुंडेंनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप. धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करण्याची ही मागणी. दिल्लीमध्ये आज शरद पवार आणि संजय राऊत एकाच व्यासपीठावर. संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावणार. राऊतांनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर. शिवसेनेच्या 12 मंत्र्यांवर ऑपरेशन टायगरची जबाबदारी. मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. भाजपच्या रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री. रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा संपन्न. पंतप्रधान मोदी, फडणवीस, शिंदेंसह अजित पवारांची सोहळ्याला उपस्थिती. डोंबिवलीतल्या 65 इमारतींमधील रहिवासी शिंदेंची भेट घेणार. इमारतीवरील कारवाई प्रकरणामध्ये चर्चा करणार. थोड्याच वेळात बैठक. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 मार्चला मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा. 12 जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होणार. शक्तीपीठ महामार्ग विरोधातील राज्यव्यापी बैठकीत निर्णय. निकषांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे लाडक्या बहिणींच्या संख्येमध्ये घट. तपासणीच्या प्रक्रियेनंतर लाखो महिलांना योजनेतून वगळलं. आतापर्यंत 7 लाख महिला अपात्र. छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक भूखंड धारकांना मोठा धक्का. उद्योग सुरू न केलेले भूखंड MIDC परत घेणार. केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांचे आदेश. राज्यभरामध्ये परिचारिकांचं 1 दिवसीय कामबंद आंदोलन. मानधनवाढ, किमान वेतन कायद्याअंतर्गत विशेष भत्ता आणि महागाई भत्ता लागू करण्याची मागणी. पिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये रिक्षांची तोडफोड. दहशत माजवणाऱ्या आरोपी नुमान खान, मुझफ्फर कुरेशी, सिप्तेन खानची पोलिसांकडून भरवस्तीमधून धिंड. बेकरीतील भट्ट्या विजेवर रूपांतरित करणं अशक्य. विजेवर भट्टी चालवल्यास मासिक खर्च परवडणारा नाही. व्यावसायिक संघटनेचं मत. मुंबईमध्ये पावाचं उत्पादन घटण्याची शक्यता. डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा. ऑटोमोबाईल क्षेत्रावर 25% कर आकारणार. तर सेमीकंडक्टरची पाणी औषधांच्या आयातीवर देखील वाढीव कराचा विचार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.